नमस्कार, तनुजा वास्तु कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीचे हे जे 9 दिवस आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. वर्षातनं 2 वेळा नवरात्र येते, एक चैत्र नवरात्र आणि एक अश्विन नवरात्र. हे प्रत्येकाला माहितीच असेल. पण नवरात्रीचे हे जे दिवस आहेत या दिवसांमध्ये जी पूजा केली जाते किंवा देवीची जी उपासना केली जाते ती आपल्या प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्तीला कैक पटीने वाढत जात असते. त्याच्यामागे काही इतिहास पण आहे. जसं वेदांमध्ये शास्त्रांमध्ये दिलेलं आहे की देवीचे 9 दिवस हे का सेलिब्रेट केले जातात किंवा काय केलं जातं. बऱ्याच याच्यामागे कथा आहेत. जेव्हा महिषासूर याचा अत्याचार सहन न झाल्यामुळे देवीची उपासना करावी लागली, देवीला आळवणी करायला लागली, तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी देवीने पृथ्वीवर दुर्गेचं रूप धारण केलं. तिला महिषासूर मर्दिनी म्हटलं जातं आणि 9 दिवस तिने हे युद्ध लढलं. या दिवसांमध्ये नवरात्रीचं जे तत्व आहे ते आपल्या पृथ्वी तत्वाशी पूर्णतः एकनिष्ठ झालेलं असतं. कारण आपण आळवणी करून पूजा अर्चना किंवा आरती ज्या उपासना करतो तिला आळवणी घालतो की तू ह्या जगामध्ये किंवा ह्या आजूबाजूला वातावरणामध्ये जी अनिष्ट प्रकार घडत आहे त्यासाठी तू यावंस आणि आमचं रक्षण करावं. या उपासनेमागचा हा हेतू आहे. खरं तर नारद मुनींनी सुद्धा रामाला जेव्हा रावणाचा वध करायचा होता त्याच्या अगोदर नवरात्रीमध्ये हे देवीचं उपासना करायला सांगितलेली. तेव्हा अष्टमीच्या दिवशी देवीने प्रसन्न होऊन रामाला आशीर्वाद दिला होता की मी तुझ्यासोबत या लढाईमध्ये असणार आहे किंवा तुझ्या रूपात त्यावेळेला मी तिथे असणार आहे रावणाचा वध करण्यासाठी. आणि त्यावेळेला ह्या गोष्टी ज्या आहेत देवी तत्वाशी का निगडीत आहेत की प्रत्येक कालखंडामध्ये म्हणता येईल देवीला या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतार घेणं भाग पडलेलं. असं विचारलं जातं की अखंड दिवा का लावला जातो नवरात्रीमध्ये. अखंड दिव्यामागचं कारण हे आहे, जसं आपण संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला पूजा करतो तेव्हा आपण दिवा का लावतो, कारण त्या दिव्याचा प्रकाश जो आहे एक पॉझिटिव्हिटी घेऊन येतो. तुपाचा दिवा लावला जातो. सगळ्यात प्रथम जी प्रायोरिटी दिली आहे ती तुपाच्या दिव्याला, कारण त्याच्यातले सात्विक भाव जे आहेत ते आपल्या वातावरणात घरातल्या वातावरणाशी जे आहेत एकरूप होतात आणि मन प्रसन्न राहतं. त्यातला जो प्रकाश असतो त्या प्रकाशाने आजूबाजूचे जीवजंतू जे आहेत जे हानिकारक आहेत एक प्रसन्नता निर्माण होते, हानिकारक जीवांचा नाश होतो. त्याच पद्धतीने ज्या वेळेला आपण अखंड दिवा तेवत ठेवण्याची जी प्रथा आहे याच्यामागचं रिझन हेच आहे की जेव्हा देवी तत्व किंवा आपण ही उपासना सुरू करतो तेव्हा जेवढी उपासना आपण करतो त्याच्या 10 पटीने उपासना किंवा 10 पटीने ते तत्व प्रज्वलित होतं अख्ख्या पृथ्वी तलावर जिथे जिथे उपासना सुरू होते किंवा असते. तर ते तत्व आपल्या कुटुंबाला सुद्धा रक्षण द्यावं त्या पृथ्वी देवी तत्वाने पृथ्वी तलावरच्या जेवढ्या ठिकाणी घराघरांमध्ये ही सेवा केली जाते अखंड दिव्याची, तिथे तिथे हे तत्व जे आहे त्या पटीने वाढलेलं असतं आणि ते रक्षण करतं. असंच प्रत्येक गोष्टीमध्ये नवरात्रीमध्ये ना प्रत्येकाचे संकल्प वेगळे असतात. फक्त एवढंच आहे, जेही संकल्प प्रत्येकजण उपास जमतोच असं नाही आहे, पण उपास नसेल जमत तर काही जे संकल्प आहेत
ब्रह्मचर्य पाळणं, त्याच्यानंतर एक भुक्त राहणं, त्याच्यानंतर एकच पदार्थ जो आहे, जो उपासाला चालतो, तो एकच पदार्थ खाऊन तिची सेवा करणं, पायात चप्पल न घालणं, अशा बऱ्याच गोष्टींनी देवीची सेवा केली जाते. ह्याच्या मागचं कारण एकच आहे की आपण श्रद्धेने आणि भावनेने तिच्या ठाई आपली जी श्रद्धा आहे ती मांडत असतो. प्रत्येक क्षणाक्षणाला जेव्हा ही उपासना आणि साधना चालू असते, प्रत्येक क्षणाला तिचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. तिच्याशी एकनिष्ठ होऊन आपण जेव्हा ही उपासना करतो तेव्हा ही उपासना फळत असते. खरं कारण असं आहे की देवी नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती एक साधा मंत्र आहे, श्री दुर्गा देव्ये नमो नमः. हे जरी म्हटलं तरी खूप आहे. येता जाता उठता बसता ज्यांना नाही जमत आहे त्यांनी नक्की करावं. आणि राहिला प्रश्न गरबा. सगळे म्हणतात की गरब्याला जे वेगळं रूप आलेलं आहे, गरबा ही कन्सेप्ट जी आहे ती देवी समोर मध्ये एक दिवा प्रज्वलित केला जातो आणि बाजूला गोल राऊंड करून सर्कल करून तिच्या त्या दिव्याभोवती जे आहे सर्कल करून तो 3 टाळ्यांचा गरबा खेळला जातो. आता हे 3 टाळ्यांचं महत्त्व काय आहे? जे देवी तत्व या पृथ्वीतलावर बोलवण्यासाठी प्रत्येकजण आवळणी करतंय, जी आरवणी करतंय, त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश ह्या तत्वांनी सुद्धा ते एकनिष्ठ होऊन, त्यामध्ये एकतत्व होऊन आपल्या ज्या वातावरण, जे दूषित वातावरण आहे त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी यावं, ह्या मागचा हेतू असतो. 3 टाळ्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तत्व आणि त्याचंही लयबद्ध पद्धतीने तो गरबा खेळला जातो. सध्या त्याचं रूप वेगळ्या पद्धतीने आहे, ते योग्य आहे किंवा नाही हे प्रत्येकाने ठरवावं. पण आपल्या कोणत्याही वेदांमध्ये शास्त्रांमध्ये असं लिहिलेलं नाहीये. गरबा हा जो आहे, दांडिया रास म्हटलं जातं, हा वेगळा आहे. आणि गरबा जो आहे देवीच्या समोर भावभक्तीने किंवा भक्तिगीतं, तिचं स्तुतीसुमन किंवा तिचे भजन जे आहे ते गाऊन तिला आरवणी केली जाते की तू ये आता आणि आमचं रक्षण कर. प्रत्येक स्त्री आणि मुलीमध्ये हे तत्व दिसतं. त्यामुळे मुख्य करून पहिल्यांदा ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या, गरबा का खेळला जातो आणि कसा खेळला जातो. ही सृष्टी जी निर्माण झालेली आहे, एक वलय जे तयार होतं जेव्हा आपण सर्कलमध्ये गरबा खेळत असतो 3 टाळ्याचा, तेव्हा जो लयबद्ध पद्धतीने जे तत्व आणि जी व्हायब्रेशन्स आणि ती फ्रिक्वेन्सी तयार होते ती एका तत्वाला जाऊन मिळते आणि तिथून जी ऊर्जा होते ती 1000 पटीने उत्पन्न होते आणि ती ऊर्जा जी आहे आपल्याला प्रोटेक्शन देत असते. बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करणं आणि हा जो आजूबाजूचा आहे हा गरबा आणि हा देवीचा उत्सव नाही आहे. देवीचा उत्सव हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्याच्या मागची कारणंही समजून घ्या. आध्यात्मिकरित्या जे आहे याला अध्यात्माची जोड आहे. जसं गणपतीमध्ये गणपतीची आरती केली जाते, पूजा केली जाते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अध्यात्माशी निगडीत आहे. कारण आपलं तत्व जे आहे किंवा आपलं जे शरीर आहे ते ह्या तत्वांनी बनलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला नंतर विलीन व्हायचं आहे. पण ते शुद्ध होणं पण गरजेचं आहे ना. तुम्ही तेवढे सक्षम बनणं पण गरजेचं आहे. त्यासाठी ह्या सगळ्या सणांचा जो आहे आराखडा दिलेला आहे. हळदी कुंकू लावणं. आता कुंकू जे म्हटलं जातं, आजकाल तर टिकल्या लावल्या जातात. समहाऊ काही कारणास्तव काही जणांना त्याचं नॉलेज आहे, काहींना माहिती नाही आहे. पण कुंकू जे आहे, हळद जी असते आपली, त्याच्यामध्ये चुन्याची निवळी थोडीशी मिक्स करून, पाणी चुन्याची निवळी म्हटले मी, आणि ते कुंकू जे आहे ते आपल्याला बरोबर आज्ञाचक्राला लावलं जातं. कारण ते जे चक्राज आहे ते 3rd आय चक्र म्हटलं जातं, त्याला प्रोटेक्शन दिलं जातं.
त्याच्या मागचं हे कारण आहे, कोणत्याही व्यभिचार किंवा चुकीचा विचार येऊ नये म्हणून ते कुंकू, आणि त्या कुंकवाने आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, ॲलर्जी होत नाही. म्हणून ह्या कुंकवाचा पूर्वीच्या बायका पण कुंकू किती मोठं लावायच्या, त्याच्या मागची कारणं हीच आहेत. तुमचं प्रोटेक्शन होतं. त्यामुळे मी माझे जेवढे पण क्लायंट्स आहेत आणि जे व्हिडिओ बघणारी प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की प्रत्येक सणामागे आध्यात्मिक कारण आहे, ते समजूनच या गोष्टी ज्या आहेत नक्की फॉलो करत जा की त्याच्या मागचं कारण काय आहे. आता नवरात्रीचे 9 दिवस जे आहेत ते वेगवेगळ्या कलरचे दिलेले आहेत. कुठल्याही शास्त्रात, कुठल्याही वेदांमध्ये, कुठल्याही धर्मग्रंथामध्ये, कुठल्याही देवीच्या याच्यामध्ये 9 रंगाच्या साड्या किंवा 9 रंग जे आहेत हे वापरले जातात किंवा या दिवशी हा रंग, असं नाही आहे. हे आपण ठरवलेलं आहे. काही लोकांनी हे मिळून ठरवलेलं आहे की अशा अशा पद्धती त्या फॉलो केल्या गेल्या. तुम्ही सात्विक भावतेने स्वच्छ कपडे परिधान करून देवीची उपासना केली ती फळते. त्यासाठी मुद्दामून उत्तम आहे गोष्ट, ज्यांच्याकडे आहे अवेलेबल त्यांच्याकडे उत्तम आहे, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्या मनामध्ये ती साशंक भावतात. असं विचारलं पण गेले मला, मॅडम माझ्याकडे ह्या रंगाची साडी नाही आहे, ह्या रंगाचा ड्रेस नाही आहे, मग मी काय करायला पाहिजे, असं काही होतं का? असं काहीही नसतं. जे आपल्याकडे अवेलेबल आहे, स्वच्छ कपडे, स्वच्छ मन आणि तुमची एकनिष्ठ श्रद्धा, मनापासून नाव घ्या, नामस्मरण करा, बस. तो आनंदाचा क्षण आहे. आणि नक्कीच आपण देवीला जसं बघतो की ती किती सुंदर सजलेली असते आणि किती नीटनेटकी सजलेली असते, तिचे चेहऱ्यावरचे भाव किती सात्विक असतात, तसंच आपलंही मन आणि आपणही तेवढंच सात्विक असावं आणि आमचंही तेवढंच रक्षण व्हावं, तेवढी आमच्यामध्ये ऊर्जा यावी की आम्ही आमचं रक्षण करू शकू, हे तिच्याकडे मागायचं असतं आणि हेच मिळवायचं असतं. त्यामागचा उद्देश वेगळा आहे. नक्की या गोष्टी नीट मनापासून तुम्ही एकदा स्वतः विचार करा की या गोष्टी का ठरवल्या गेलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक, मुख्यत्वे करून मुलींच्या प्रत्येक चक्रांवर हे जे आहे देवी तत्व काम करत असतं आणि आपण एक कारण असू, उत्तम कारण असू की जे जिच्यापासून उत्पत्ती होते, जिच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. वेगवेगळ्या रूपामध्ये स्त्री जी आहे ती जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडवत असते, चांगल्या पद्धतीने घडवत असते आणि तशाच चांगल्या पद्धतीने घडवत जाओ नवीन नवीन जीव, ही त्याच्या मागची धारणा असते. एवढंच सांगू इच्छिते की खूप उत्तम आणि सुंदर आपल्या वेदांमध्ये, शास्त्रामध्ये सांगितलेले हे अध्यात्माचे धडे म्हणता येतील, ते तुम्ही वाचा, ऐका आणि त्याला फॉलो करा, कारण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नमस्कार.